नवापूर तालुक्यातील खांडबारा शेही निजामपूर रस्त्यावर बुधवारी दिनांक 6 मे रोजी घडलेल्या प्रशासन कारवाईत विसरवाडी पोलिसांनी अवैध दारू तस्करीचा मोठा पर्दाफाश केलाय। खांडबाराहून गुजरातकडे चोरट्या मार्गाने जात असलेल्या वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करत पोलिसांनी सुमारे 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातून गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती विसरवाडी पोलीस ठाण्याला मिळाली होती। या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने आणि पोलीस लिनेश पाडवी, सागर चौधरी, श्याम पेंढारे, दिनेश पावरा, वाहन चालक राजू कोकणी त्यांच्या पथकानं खांडबारा शही निजामपूर मार्गावर सापळा रचला। दरम्यान MH01 CP5120 क्रमांकाची क्रेटा संशयास्पद हालचाल करताना दिसताच पोलिसांनी तिला अडवण्याचा प्रयत्न केला। मात्र कार चालकाने वाहन वेगात पळवण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग सुरू केला। या थरारक पाठलागात एका शेतकऱ्याच्या मदतीने ट्रॅक्टर रस्त्यावर आडवा उभा करण्यात आला आणि अचानक निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे तस्करांचे वाहन थांबले। मात्र चालक वाहन उभे करून घटनास्थळावरून फरार झाला। तपासात कारमध्ये देशी विदेशी दारूचे खोके तसेच नामांकित कंपनीच्या बिअरच्या पेट्या आढळून आल्या। जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत सुमारे 2 लाख रुपये तर कारची किंमत 10 लाख रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून फरार तस्कराचा शोध सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी समीर पठाण, विसरवाडी।